गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ग्रंथगीताय ग्रंथगेयाय ग्रंथान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गन्धर्वप्रियकृते गायकाधीन विग्रहाय गंगाजलप्रणयवते आज विद्या मंदिरिया थोर आले पाहुणे, आज विद्या मंदिरी या थोर आले
स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. स्वागताला गुंफलेले शब्द झाले चांदणे. स्वागतं सुस्वागतं ओ थोर आले पाहुणे. स्वागतं सुस्वागतं ओ शब्द झाले चांदणे. राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. राहू द्या आशीष तुमचा ज्ञान भक्तांसोबती. मंगल दिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे. मंगल दिनी लेकरांचे मान्यवर हे मागणे. स्वागतं सुस्वागतं ओ थोर आले पाहुणे. स्वागतं सुस्वागतं ओ शब्द झाले चांदणे. हरि ओम हरि ओम हरि ओम विठ्ठला. हरि ओम हरि ओम हरि ओम. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला विठ्ठल बोला हरि ओम विठ्ठला. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला विठ्ठल बोला हरि ओम विठ्ठला. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला रखुमाईच्या कानड्या विठ्ठला. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला रखुमाईच्या कानड्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. ज्ञानदेव म्हणे पांडुरंग विठ्ठला तुकोबा बोले हरि ओम विठ्ठला. ज्ञानदेव म्हणे पांडुरंग विठ्ठला तुकोबा बोले हरि ओम विठ्ठला. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला रखुमाईच्या कानड्या विठ्ठला. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला रखुमाईच्या कानड्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. जनी म्हणे पांडुरंग विठ्ठला सखू बोले हरि ओम विठ्ठला. जनी म्हणे पांडुरंग विठ्ठला सखू बोले हरि ओम विठ्ठला. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला रखुमाईच्या कानड्या विठ्ठला. पंढरीच्या पांडुरंग विठ्ठला रखुमाईच्या कानड्या विठ्ठला. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. सखू म्हणे पांडुरंग
प्रियदर्शनी शिक्षण संस्था संचालित वनमालाताई राठोड कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तथा टी.जी. देशमुख प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा आमणी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथे दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी महावाचन अभियानांतर्गत पंचायत समिती महागाव यांच्या सौजन्याने एक दिवसीय तालुकास्तरीय ग्रंथहंडी, ग्रंथदिंडी व ग्रंथ प्रदर्शनी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या शुभप्रसंगी प्रियदर्शनी शिक्षण संस्थेच्या सचिव आदरणीय वनमालाताई राठोड, प्रियदर्शनी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष आदरणीय सुनीलभाऊ राठोड तसेच गटशिक्षण अधिकारी महागाव श्री संजय कांबळे साहेब, लोकमतचे वार्ताहर आदरणीय संजय भाऊ भगत व विस्तार अधिकारी श्री विजय बेतवार साहेब, श्री अनुप पंडित साहेब, श्री किरण वाढवे साहेब, श्री अमोल जाधव साहेब व तालुका समन्वयक ज्योती लांडे मॅडम हे सर्व मान्यवर या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते। आदरणीय वनमालाताई राठोड यांच्या हस्ते ग्रंथहंडीचे पूजन व गोविंदाचे औक्षण केले। आपल्या खऱ्या दही हंडीला दुजोरा देत एक नाविन्यपूर्ण ग्रंथहंडी तयार करण्यात आली। हे ग्रंथहंडी विविध पुस्तकांचा समावेश करून तयार करण्यात आली। गटशिक्षण अधिकारी श्रीमान संजय कांबळे साहेब यांच्या हस्ते ग्रंथदिंडीचे पूजन करून ग्रंथदिंडी समवेत सर्व मान्यवर यांनी शाळेच्या प्रवेशद्वारापासून ते ग्रंथहंडीपर्यंत टाळ मृदुंगाच्या जयघोषात आगमन केले। यामध्ये फुलहारांच्या माळाप्रमाणे विविध पुस्तकाच्या माळा व तोरण तयार करून ग्रंथहंडी बनविण्यात आली। त्यामुळे या ग्रंथहंडीचे विशेष आकर्षण निर्माण झाले। गोविंदाच्या वेशभूषेत असणाऱ्या वर्ग 12वी विज्ञानच्या विद्यार्थ्यांनी 3 थराचा मनोरा तयार करून संगीताच्या गजरात ग्रंथहंडी फोडली। त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। मान्यवरांनी ग्रंथाचे पूजन करून ग्रंथ प्रदर्शनीचे रीतसर उद्घाटन केले व विद्यार्थ्यांना ग्रंथ प्रदर्शनी पाहण्यास खुली केली। या ग्रंथ प्रदर्शनीमध्ये जवळपास 1000 पेक्षा जास्त पुस्तकांचा समावेश होता। या कार्यक्रमाचे एकमेव उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना कथा, कादंबरी, ललितात्मचरित्र, लेख, काव्यसंग्रह अशा विविध प्रकारच्या पुस्तकांचे अवलोकन व्हावे व विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी व त्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने ग्रंथहंडी व ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले। हा उपक्रम नाविन्यपूर्ण असल्यामुळे तो सर्वांच्या विशेष आकर्षणाचा एक भाग ठरला। या प्रदर्शनीला तालुक्यातील अनेक शाळांनी विद्यार्थ्यासमवेत भेट देऊन ग्रंथ प्रदर्शनीमधील विविध पुस्तकांचे अवलोकन केले। ग्रंथदिंडीचे आयोजन श्री दिनेश सूर्यवंशी सर, श्री लक्ष्मण पतंगे सर, मंजुषा पद्मावार मॅडम व भरकाडे मॅडम यांनी केले। अनेक थोर पुरुषांचे पोस्टर तयार करून लावण्याचे आयोजन श्री निकम सर व सुदर्शन सर यांनी केले। ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन श्री ज्ञानेश्वर काळे सर व श्री दिनेश पंडागळे सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी केले। या कार्यक्रमासाठी आकर्षित रांगोळीचे आयोजन पद्मावार मॅडम, बोमपिलवार मॅडम, भरकाडे मॅडम, जगताप मॅडम व गवळी मॅडम यांनी केले। बैठक व्यवस्थेचे आयोजन श्री विनोद राठोड सर व श्री आढाव सर यांनी केले। ग्रंथहंडीचे आयोजन श्री विनकरे सर, श्री शंभू सोनटक्के सर व नामदेव सूर्यवंशी सर यांनी केले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री भास्कर शिंदे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पवन जोशी सर यांनी केले। तसेच या पूर्ण कार्यक्रमाचे मोहक क्षणचित्र टिपण्याचे कार्य श्री अमोल पवार सर व विनकरे सर यांनी केले। कार्यक्रम नाविन्यपूर्ण होण्यासाठी संस्थेच्या सचिव आदरणीय वनमालाताई राठोड व संस्थेचे कोषाध्यक्ष सुनील भाऊ राठोड आणि मुख्याध्यापक प्राचार्य जे.डी. वानखेडे सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री के.एन. कावडे सर यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले। हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले।
विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला मराठी मीडियम, इंग्लिश मीडियम असो, उर्दू मीडियम असो, सर्वच माध्यमांच्या विभागांसाठी या कार्यक्रमाची विभागणी करण्यात आली होती. की वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देणे. सर्व शाळांमध्ये ग्रंथालय असतात, पण त्याचा उपयोग आपल्या व्यस्त कामात एक महावाचन स्पर्धा सुद्धा झाली होती की पुस्तक वाचायचं आणि त्याचं सारांश लेखन थोडक्यात आपल्याला करायचं होतं. म्हणजे आपण वाचलेल्या पुस्तकामध्ये नेमकं काय वाचलं हे आपल्या ध्यानात येऊ शकतो. नंतर विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी. अभ्यासक्रमाची पुस्तकं तर आपण वाचतोच, कारण त्यावर आधारित आपली परीक्षा असते, पण अवांतर वाचनाची पुस्तकं सुद्धा आपल्याला वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे, यासाठी आपण या ग्रंथालयाचा उपयोग करूया. मराठी भाषा, मराठी साहित्य आपल्या संस्कृतीची, विद्यार्थ्यांची नाळ आपल्या शाळेमध्ये तालुकास्तरीय ग्रंथ प्रदर्शनी चालू आहे. त्यानिमित्त या ग्रंथ प्रदर्शनीसाठी आवर्जून उपस्थित झालेले आपल्या तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी, आमचे मार्गदर्शक आदरणीय श्री कांबळे साहेब, सर्व विस्तार अधिकारी, गट समन्वय, केंद्रप्रमुख आणि इतर शाळेमधून जे शिक्षक आलेले आहेत ते सर्व माझे शिक्षक बंधू. मॅडम आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की अवांतर वाचन वाढवण्यासाठी प्रत्येकाला प्रयत्न करणं फार महत्वाचं आहे. आणि त्यांनी जे सुचना सांगितलं की दर शनिवारी ग्रंथालयातील जे इतर पुस्तकं, प्रमुख पुस्तकं सोडून अवांतर वाचण्यासाठी आपण नक्कीच सगळ्या विद्यार्थ्यांसाठी खुले करू आणि तुम्ही ते पुस्तकं घेऊन जात राहा आणि वाचत राहा, जेणेकरून आपल्याला अवांतर वाचन आपलं फार चांगलं होईल आणि ज्ञान सुद्धा वाढेल. एक वाक्य फार मी चांगलं वाचलं होतं ग्रंथालयासंदर्भात. ग्रंथालय हे आपल्या जीवनासाठी आणि मानवी आरोग्यासाठी, मानसिकतेसाठी एक औषधासारखं भंडार आहे. जर ही पुस्तकं आपण वाचली तर इतर आजार, मानसिक स्थितीचे आपल्याला होणार नाही. एक संधी दिली आणि त्या संधीचं खरंच जो फायदा आहे तो आपल्या शाळेतील विद्यार्थी नाही तर तालुक्यातील इतर शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा व्हावा आणि त्यांनी तो करून घ्यावा. धन्यवाद सर. मी काही जास्त वेळ घेणार नाही, कारण सांगण्याचं बरेच काम आहे. या कामाच्या नातामध्ये सुद्धा त्यांनी खूप वेळ आपल्या शाळेला कार्यक्रम पूर्ण व्हायचाच आहे. त्या अगोदरच आपल्या शाळेची स्तुती केली की हा कार्यक्रम फार चांगल्या रीतीने तुम्ही राबवत आहात. त्यामुळे त्याबद्दल त्यांचं सुद्धा परत एकदा आभार व्यक्त करतो. आणि सगळ्या जे आपल्या शाळेतील शिक्षक आहे, विद्यार्थी आहे, यांचे सुद्धा मी अभिनंदन करतो, कारण आपल्या सगळ्याच्या प्रयत्नाशिवाय हा कार्यक्रम यशस्वी होऊ शकतो. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचं, सर्व शिक्षकांचं अभिनंदन आणि परत साहेबांचा एक आभार व्यक्त करून मोठं थांबवतो. निश्चितच या ग्रंथ प्रदर्शनीचा फायदा होईल मुलांना. आजच्या काळामध्ये मुलं मोबाईलमध्ये जास्तीत जास्त व्यस्त आहे आणि त्यांचं ही व्यस्तता थोडीशी जर वाचनाकडे जर गेली तर त्यांचा पुढच्या येणाऱ्या काळामध्ये निश्चित फायदा होईल. यानंतर मी आपल्या पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी आदरणीय कांबळे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. उपस्थित असलेले सर्व विस्तार अधिकारी, प्रधान बेतवाड साहेब, राजू मॅडम,
पंडित सर, जाधव सर, शाळेचे प्राचार्य वानखेडे सर, शाळेवर आलेले सर्व मुख्याध्यापक, शिक्षक, शाळेतील शिक्षक बंधू भगिनी आणि त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित केलेला आहे. सर्व विद्यार्थी वाचनाची सवय जर लावली तर भविष्यात तुम्हाला कोणत्याही प्रसंगाला तोड देण्याची क्षमता निर्माण होते. त्याच्यामध्ये सर्व्हिससाठी किंवा इतर कोणत्याही बाबीसाठी सर्व्हिससाठी पण लावले जाऊ शकत असते. त्याच्यामुळे तुम्हाला जर आजकाल पाहतो आपण मोबाईलवर सगळेजण असतात. सर्व विद्यार्थ्यांना एवढंच या प्रसंगी आवाहन करतो की मोबाईल वगैरे बाजूला सारून त्याच्यामध्ये आपण जे पाहिलं ते सर्व विद्यार्थ्यांकडून एकच अपेक्षा करतो. आपण या आचरणामध्ये आपल्याला जे दिलेलं आहे आपल्या शाळेमध्ये आपल्या विद्यालयामध्ये जे ग्रंथालय आहे त्याचा सर्वांनी पुरेपूर वापर करावे. आणि आज जे प्रदर्शनी आयोजित केलेली आहे त्या प्रदर्शनीमध्ये वेगवेगळ्या पुस्तकाचं तुम्हाला पाहायला मिळतील. त्या पुस्तकाचं नंतर आपण वाचन करावं. हंडीचं नियोजन हे आपण दोन हंडीच्या धर्तीवर या ठिकाणी आयोजन केलं आहे. भारताने 60च्या दशकात हरित क्रांती बघितली. भारताने 70च्या दशकात श्वेत क्रांती बघितली. आणि आता वेळ आली आहे ज्ञानाच्या क्रांतीची. तर चला आपण सर्व रोज किमान 10 मिनिटं, फक्त 10 मिनिटं काहीतरी नवीन आणि चांगलं वाचूया आणि महाराष्ट्राला अधिकच महान राष्ट्र घडवूया. मी नम्रतापूर्वक सर्व विद्यार्थ्यांना महावाचन उत्सव 2024 मध्ये सहभागी होण्याकरता विनंती करतो. जय महाराष्ट्र, जय. ग्रंथ हेच गुरु, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आमचे हाती, ग्रंथ उजळती अज्ञानाच्या अंधाराच्या राती. पाडगावकरांच्या या काव्यसुमनास अनुसरून रात्रीचा अंधार नाहीसा करून विश्वात चैतन्य उत्पन्न करणाऱ्या सूर्याप्रमाणे अज्ञानाचा नाश करून मनुष्याच्या जीवनाला नवी दृष्टी व ज्ञानाचा प्रकाश देण्याचे महान कार्य ग्रंथ गुरुचे आहे. हे कालिदासाने यतस्तवय्या चैतन्य मियोष नरश्मे या उपमेतून सुचविला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्यांनी सांगितलेली वाचाल तर वाचाल अशी सुप्रसिद्ध वचनेही महत्वपूर्ण आहेत. म्हणून आपण वेळ घालवण्यासाठी वाचन करून उपयोगी नाही, तर वाचनासाठी वेळ काढला पाहिजे. प्राचीन काळी ग्रंथ संग्रहालयात साखळीने बांधून कडी कुलपात ठेवली जात असत. अध्ययन अध्यापन वाचकांना ग्रंथ शक्यतो द्यायचे नाहीत. ग्रंथ कोणी चोरी करू नयेत इतकीच काळजी आणि व्यवस्था पाहावी लागत असे. ग्रंथाचे संरक्षण करणे एवढेच काम असे. पूर्वी ग्रंथालयात रेकॉर्ड कीपर, क्युरेटर किंवा बुक कीपर म्हणजे ग्रंथरक्षक असे म्हणत होते. ग्रंथालय कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी महाराष्ट्र राज्याच्या ग्रंथालय प्रमुखाचा क्युरेटर हाच मुख्य हुद्दा होता व त्यानंतर याच प्रमुखाला ग्रंथालय संचालक असे संबोधण्यात येऊ लागले. विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाचा प्रचंड विस्तार घडलेल्या आजच्या काळात ग्रंथालयाचे महत्व निश्चितच निर्विवाद आहे. विविध प्रकारचे ज्ञान आणि साहित्य सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि नवशिक्षित वाचकापर्यंत पोहोचले पाहिजे, ही काळाची गरज आहे. आपल्या देशाला उज्ज्वल भवितव्य लाभायचे असेल तर भारतीय माणूस ज्ञान संपन्न असला पाहिजे. प्राधान्याने खेड्यापाड्यातून पसरलेल्या भारतीय माणसाची ज्ञानाची तहान भूक आज वाढली आहे. सर्वत्र सर्व प्रकारच्या शिक्षणाचा मोठ्या जोमाने आणि निष्ठेने प्रसार आणि प्रचार होत आहे.
अशा परिस्थितीत ग्रंथालय चळवळीने मागे राहता कामा नये. विचारवंतांनी प्रतिभावंतांनी आपले अनुभव विचार या ग्रंथात लिहून ठेवलेले आहेत. त्यातूनच त्या लेखकाची ओळख आपणास होते. मानवी जीवनातील सुख दुःख राग लोभ करुणा कठोरता याचे ज्ञान होते. ग्रंथ वाचन बालपणी ज्ञान देणारे असते. तारुण्यात आपल्या चरित्राचे रक्षण करण्याचे व शील संवर्धनाचं महत्वपूर्ण काम वाचनामुळेच पार पडतं. तर म्हातारपणी वाचन दुःख दूर करते. म्हणूनच आपण ग्रंथ संस्कृती वाढवूया, जपूया आणि ग्रंथाच्या मार्गदर्शनातून नवा भारत निर्माण करूया. जिथे ग्रंथ नाही तिथे ज्ञान नाही. ग्रंथालया विना गाव नाही, तया जीवना अर्थ नाही. ग्रंथालयाची देवालय आहेत. त्याची मनोभावे पूजा करणाऱ्या वाचकांना त्यांचा कृपाप्रसाद संस्काराची शिदोरी मिळणार आहे. ग्रंथ विश्व हे विचार विश्व नव्हे, तर ते संस्कार विश्वच आहे. आजच्या धावपळीच्या मुक्त जीवनातून जीवन मुक्तीकडे घेऊन जाणारा ग्रंथ हाच एक मार्ग आहे. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. गुरुने दिला ज्ञान रूपी वसा. पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली. पिता बंधु स्नेही तुम्ही माऊली. तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही कल्पवृक्षातली सावली. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. रब ने बनाई जोड़ी
मेरी 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 तेरी रब ने बनाई जोड़ी, चाहूंगा तुझे ही दिन रात में। मेरा जहाँ तुझसे है वादा, मेरा खुद से है, छोड़ूंगा कभी ना तेरा साथ में।